श्री स्वामी समर्थ। माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचं मनापासून स्वागत आहे। आपण आता बघणार आहोत, उद्यापासून आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होत आहे। लक्ष्मी माता कायमस्वरूपी तुमच्या घरात वर्षभर टिकून राहावा असे छोटे छोटे उपाय आहेत, करून बघा तुम्ही। लक्ष्मी घरात टिकत नाही तर हा उपाय करून बघा। चला तर बघूयात। आपण काहीतरी चुका करतो म्हणून घरात लक्ष्मी माता टिकत नाही। आपण ज्या वेळेस पैसे मोजतो त्यावेळेस नोटाला थुंका लावून मोजू नये, कारण की लक्ष्मी मातेचा अपमान होतो, ती रुसते। तसेच तुम्ही कोणतेही पोती किंवा ग्रंथ वाचत असतो त्याचेही पाने उलटताना आपण कसाही थुंका लावू नये, त्या बोटाला अशुभ मानले जाते। तसेच घरात रोख रक्कम पडली की ती प्रथम घरी आणून देवापुढे ठेवावे व कुठल्याही परिस्थितीत त्याला रुपयेही खर्च करू नये। म्हणजे तुमच्या हातात जेव्हा तुमचं 1 तारखेला पगार आलं किंवा कुठलेही तुमचे पैसे आले तर तुम्ही काय करायचं, आणून देवासमोर ठेवायचं। त्या दिवशी तुम्ही किती कठीण हे असलं तर पैसे खर्च करू नका। तसेच दुसऱ्या दिवशी पासून तुम्ही खर्च करायला सुरुवात करा, आणल्या दिवशी करू नका। तसेच संध्याकाळ नंतर दिवे लागल्यावर कोणास पैसे देऊ नये व मोठी खरेदी सूर्यास्ताच्या अगोदर करावी। सूर्यास्ताच्या नंतर मोठी खरेदी केल्यास, पैसा दिल्यास लक्ष्मी माता नाराज होते, होते। पैसा देणे घेणे हे व्यवहार करू नये, म्हणजे संध्याकाळच्या वेळेस देणे पण करू नये, घेणेही करू नये, तसं आहे। जर आलं तर एखाद्या वेळेस घ्या तुम्ही, पण देणे करू नका। तसेच उत्तर दिशा ही धनाची दिशा मानली आहे। या दिशेला सजावटीचा फवारा ठेवा, म्हणजे पाण्याचा कोणता तरी एखादा फवारा ठेवा किंवा फिश टँक ठेवायचं। ठेवल्याने घरात सतत पैसा येत राहतो व तो सत्कारणी लागतो। तसेच कपाट व तिजोरी जाळे कचरा भंगार अशी ठेवू नये। कपाट आणि तिजोरी असली की तुमच्या इथं जाळे आणि त्यावरती भंगार अशी ठेवू नये। दिवाळीमध्ये जसं लक्ष्मी पूजा करतात तसे दर अमावस्याला करावी। व्यवसाय काही समस्या असतील तर ते कमी होतील। तसेच लक्ष्मी कृपेसाठी घरातील अन्न व दूध नेहमी झाकून ठेवावे। दर गुरुवारी तुळशीला थोडेसे दूध अर्पण केल्याने घरात लक्ष्मी मातेचे कायमस्वरूपी वास्तव्य राहते। तसेच रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा। घरात लक्ष्मी माता निरंतर वास राहील। तसेच जे मळकट कपडे घालतो किंवा दात स्वच्छ घासत नाही किंवा इतरांशी कठोर बोलतो आणि सूर्यास्ताच्या वेळी व सूर्यास्ताच्या वेळी झोपतो, त्याला लक्ष्मी माता सोडून जाते, घरात दारिद्र्यता येते। तसेच मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर कुंकवाने लक्ष्मी मातेची पावले काढावी। सूर्यास्ताच्या वेळी लक्ष्मी माता अतिथी रूपात घरात प्रवेश करेल आणि परत जाण्याचे नाव घेणार नाही। लक्ष्मी कायम घरात वास करेल। तिजोरी घरात ज्या खोलीमध्ये ठेवली असेल त्या खोलीमध्ये भिंतीचा रंग हा काळा, निळा किंवा लाल नसावा। तसेच पैशा संबंधित कामाला निघताना उजवा पाय घराबाहेर निघावे व गणेश मंदिरात जाऊन गणपतीला लाल फूल वाहावे। एखाद्या गरीबाला पैसे देऊन त्याचे मन संतुष्ट करावे, म्हणजे गरीब कोणी दिसलं मंदिराबाहेर तर त्याला पैसे द्या, काही खायला द्या, असे मन संतुष्ट करावे, म्हणजे तुमच्या कामात यश मिळेल। तसेच लक्ष्मी प्राप्तीसाठी दररोज मुठभर भाजलेले चणे किंवा फुटाणे कबुतरांना खायला घालावे, तुम्हाला अनुभव येईल। बघा तुम्ही करून, तुम्हाला अनुभव येईल। साध्या उपायाने सुद्धा आर्थिक प्राप्ती होते। तसेच घरात अखंड लक्ष्मीसाठी हे उपाय करायचे। वर्षभर पैसा कमी पडणार नाही। तुमच्या घरात कपाट आहे, तुम्ही जेथे पैसे दागिने ठेवतो, तुम्हाला अगोदर एक पूजेची सुपारी आणायची आहे, त्याला देव घरात ठेवून अभिषेक करायचे व स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं। नंतर हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा करावं। नंतर तुम्ही जेथे तुमचे पैसे ठेवतो तेथे ठेवा, कारण की गणपतीचा वास आपल्या घरात राहावे म्हणून ठेवायचे। तसेच तुमच्या घरी श्रीयंत्र असेल तर दर गुरुवारी श्रीयंत्राचे दुधादह्याने अभिषेक करावं। नंतर स्वच्छ धुवून त्याला देवघरात स्थापना करावं। अभिषेक केल्याचे पाणी हे घरात शिंपडावं। नंतर तुमच्या घरात झाडे असतील तर त्यात टाका। बघा करून, तुमच्या घरात अखंड लक्ष्मीचा वास राहील। श्री स्वामी समर्थ।